तर तुमच्या घरामध्ये आज संडे स्पेशल काय बनला आहे? तर माझ्या घरामध्ये बनला आहे मस्तपैकी बांगड्याचा रस्सा. तर चला आज मी तुम्हाला शेअर करत आहे माझ्या पद्धतीचं बांगड्याचा रस्सा जे मी माझ्या घरामध्ये बनवते. तर त्याच्यासाठी मी 3 बांगडे घेतले आहे, कट करून त्याला वॉश करून घेतलं आहे. कढईमध्ये घातलं आहे तेल आणि त्याच्यामध्ये असं कुटून मी लसूण घातलं आहे, वाटण घातलं आहे. ते अगोदरच तुम्हाला दाखवले होते की मी कसं वाटलं होतं, काय काय टाकलं होतं त्याच्यामध्ये. तर सिंपल आहे खोबऱ्याचंच वाटण. तर वाटणाला मी मस्तपैकी असं परतून घेते आणि सुकलं थोडंसं त्याचं पाणी, कारण वाटणामध्ये मी पाणी घातलं होतं. तर ते सुकून झालं की त्याच्यामध्ये घालते आगरी मसाला, हळद आणि मीठ. तर आता ह्याला परत एकदा मी असं परतून घेते आणि चिंच मी थोडीशी भिजत घातली होती आणि त्या चिंचेचं पाणी त्या मसाल्यावर घालते आणि त्याला परत एकदा असं परतून घेते. तर परतून झालं तर त्याच्यामध्ये तुमच्या हिशोबाने तुम्ही पाणी ॲड करा, जेवढं तुम्हाला ग्रेव्ही लागते. मी माझ्या हिशोबाने ॲड केला आहे आणि त्याला झाकून आपण पाण्याला उकळून घेऊया. तर पाणी उकळून झालं आहे, त्याच्यामध्ये आपण जे मच्छी कापून ठेवली होती तिला आपण घालून शिजून घेऊया. तर तुम्ही कोण कुठनं माझे व्हिडिओ बघता मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण कुठपर्यंत माझी व्हिडिओ पोचली आहे ही पण मला बघायचं आहे म्हणजे. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, परी किचनला सपोर्ट करा आणि अशा चांगल्या अजून रेसिपीसाठी शेअर करा. तर बघू शकता तुम्ही दुसऱ्या साईडला मी मस्तपैकी असं बोंबील पण फ्राय करत घेतले आहे. तर बोंबील पण माझे एका साईडला फ्राय होत आहेत. तर चला आता मी तुम्हाला प्लेट माझी सर्व करून दाखवते. तर बघा तुम्ही असं मस्त तर्री आलेली माझे बांगड्याचा रस्सा आहे. तर आता आपण याला सर्व करूया भाताबरोबर. तर कशी वाटली माझी ही रेसिपी आणि तुम्ही कशी बनवता ती पण मला कमेंटमध्ये सांगा. बाय.